स्टेटमेंट आमच्या शहर अध्यक्षांनी जिल्हा अध्यक्ष माननीय डॉक्टर दांडे साहेबांनी दिलेला आहे आणि माननीय पालकमंत्री महोदयांनी सुद्धा स्टेजवरून सगळ्या गोष्टी सविस्तर सांगितलेल्या आहे। युतीसाठी प्रामाणिक प्रयत्न भारतीय जनता पक्षाकडून झाले, दुर्दैवानं ते होऊ शकलं नाही, परंतु आता भारतीय जनता पक्ष पूर्ण क्षमतेनं सर्व सीटांवर लढत आहे। भारतीय जनता पक्षाचं कमळ जिथे आहे तिथे आणि अतिरिक्त 5 जे उमेदवार होते भारतीय जनता पक्षाच्या विचाराचे त्यांना समर्थन सुद्धा दिलेलं आहे आणि त्यामुळं पूर्ण क्षमतेनं भारतीय जनता पक्ष या महानगरपालिकेमध्ये लढेल आणि चांगल्या मतांनी आमचे उमेदवार निवडून येऊन महापौर सुद्धा भारतीय जनता पक्षाचा बसेल, याबद्दल काहीच शंका आमच्या मनात नाही। आज पुन्हा पालकमंत्री महोदयांच्या सभा वेगवेगळ्या प्रभागांमध्ये होत्या। प्रभाग क्रमांक 11 मध्ये आताच सभा त्यांची आटोपली आहे। आमचे 4ही उमेदवार रावेकरताई आहेत, राऊत शैलेशजी, अलकाताई सरदार, भुजाडेताई, हे 4ही उमेदवार अत्यंत चांगले व सक्षम उमेदवार आहेत आणि या भागाच्या विकासासाठी समर्पित राहतील आणि मी विश्वास व्यक्त करतो की आज पालकमंत्री महोदय डॉक्टर बोंडे साहेब यांनी जे काही संबोधित केलं जनतेला, त्यामुळे त्यांच्या मनातील संभ्रम 100% निघाला आणि एक चांगलं वातावरण तसंही या प्रभागामध्ये आहे, ते अधिक चांगलं होत आहे आणि हे 4ही उमेदवार आणि पूर्ण शहरामध्येच भारतीय जनता पक्षाचे सर्वच उमेदवार जास्तीत जास्त चांगल्या मतांनी निवडून येतील हा विश्वास आहे। पक्षाची शिस्त मोडणाऱ्या 15 लोकांना जे आहे की भाजपानं बडतर्फ केला, निलंबित केलाय 6 वर्षासाठी, काय सांगणार? आधी सगळ्यांनी प्रयत्न केले, विनंती केली, परंतु प्रत्येकाची इच्छा असते, परंतु पक्षाच्या शिस्तीपुढं व्यक्तिगत मत आपलं योग्य नाही, कारण भारतीय जनता पक्षाचं ब्रीदवाक्य आहे प्रथम राष्ट्र नंतर पक्ष शेवटी स्वतः। त्यामुळे पक्षानं म्हटल्यानंतर थांबलं पाहिजे आणि अनेक उमेदवार जे याही प्रभागामध्ये ज्यांना दुर्दैवानं तिकीट देऊ शकलो नव्हतो, सगळेच सक्षम असतात, परंतु काही कॅल्क्युलेशनच असतात, त्याचे समीकरणं असतात, त्याच्यामुळं काही लोकांना आपण देऊ शकत नाही, परंतु ते सर्व उमेदवार आज आमच्यासोबत आहे। आज मंचावरही सगळे होते, त्यामुळं ज्यांनी त्या पद्धतीनं पक्षाचं विचार केला नाही किंवा सांगितलेलं नाकारलं, त्यांच्यावर पक्षाच्या नियमांप्रमाणे ती कारवाई झालेली आहे। पक्षाची शिस्त मोडणाऱ्या कार्यकर्त्यावरती तर पक्षामधून निलंबनाची कारवाई झाली, परंतु भाजपाचे जे स्टार प्रचारक आहे त्यांनी पण सुरुवातीला मोठ्या प्रमाणामध्ये पानाचा प्रचार केला, तेव्हा त्यांच्यावर सुद्धा काही कारवाई होईल का? त्या आमच्या स्टार प्रचारक आहे आणि मोठ्या नेत्या आहेत, आपल्याला कल्पना आहे, त्याच्यामुळे त्यांच्या संदर्भातला निर्णय वरिष्ठ घेतील। त्यामध्ये काय त्यांचंही स्पष्टीकरण आहे, कारण प्रत्येकाला स्पष्टीकरण मागितल्याशिवाय पक्ष कारवाई करत नाही, त्यामुळे त्यांच्यासोबत चर्चा करून बोलून वरिष्ठ त्या संदर्भात योग्य तो निर्णय घेतील। 2 दिवसापूर्वी ओवेसीची सभा या ठिकाणी झाली, त्यांनी म्हटलं जेवढा पाना चालेल तेवढा भाजपाला जो आहे त्या पद्धतीचा फटका बसेल, कसं बघता तुम्ही? ते आता ध्रुवीकरण करण्यासाठी आपले स्वतःचे वेगवेगळे स्टेटमेंट देत असतात। म्हणजे ओवेसींनी दुसऱ्या पक्षाबद्दल बोलणे ते संयुक्तिक वाटत नाही, आपल्या पक्षाबद्दल आपण बोललं पाहिजे, त्याच्यामुळे मी त्यांच्याबद्दल काही फार बोलणार नाही, परंतु मी विश्वास देतो तुम्हाला की असं काही होणार नाही। भारतीय जनता पक्षाच्या सीटा जास्तीत जास्त मतांनी चांगल्या येतील आणि महापौर हा भाजपचाच बनेल। राष्ट्रवादी नेते आमदार संजय खोडकेंचं म्हणणं आहे की राष्ट्रवादी अमरावती मनपात 1 नंबर राहणार आहे, काय म्हणणार? आपण जर कुठल्याही राजकीय नेत्याला विचारलं तर स्वाभाविकपणे ते कुणीही काही हारायसाठी पडायसाठी उभं राहत नाही। प्रत्येकाला विश्वास असतो की आपण निवडून त्यासाठी सगळेजण प्रयत्न करतात, त्याच्यामुळे प्रत्येकजण हे स्टेटमेंट देत असतो, परंतु आपण महाराष्ट्रातही मागं निवडणुकांमध्ये पाहिलं, सगळेजण हेच म्हणत होते की आम्ही पहिला राहू दुसरा राहू, पण भारतीय जनता पक्षच 1 नंबरवर होता। आपल्या नगर परिषदची इलेक्शन झाली, त्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं सगळ्यांनी आपापले दावे केले, परंतु शेवटी सर्वात मोठा पक्ष भारतीय जनता पक्षच ठरला आहे। अमरावती महानगरपालिकेमध्ये सुद्धा हेच चित्र आपल्याला दिसेल।